मला एका गंभीर विषयाबद्दल विचारावंसं वाटतंय, ते म्हणजे आताच नीट परीक्षेचा पेपर फुटी प्रकरण झालं. मुळात असं आहे की नीट परीक्षेचा किंवा कोणत्याही अन्य स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्याचा पेपर फुटणं ही काही इतिहासातली पहिली घटना नाही. पेपर विकत घेणारी माणसं जोपर्यंत आहेत तोपर्यंत पेपर विकला जाणार. आत्ता फुटला, लोकांपर्यंत चर्चा झाली, चौकशी सुरू झाली. जो कोणी देणारा असेल त्याला व्यवहार ज्ञान कमी असेल. वारंवार असे प्रकरणं पूर्वी घडली आहेत. काही प्रकरणं चर्चेतही आली होती, पण त्याच्यावर काही परत पुढे काही झालं किंवा कुणाला फार मोठी शिक्षा झाली असं काही घडलं. दारूचे दुष्परिणाम समाजाला माहिती आहेत. पण दारू निर्माण करणारा, दारूमधनं महसूल गोळा करणारा, दारू विकणारा आणि दारू पिणारा, तर जबाबदार कुणाला धरायचं? चूक शासनाची नाहीच आहे, कारण शासन नावाचा कुठला एखादा चौकोनी तुकडा नाही आहे, एखादं पातेलं नाही आहे. शासन ही माणसांनी निर्माण केलेली संस्था आहे आणि ही माणसं आपणच निर्माण केलेली आहेत. नमस्कार, मी कोमल वखरे. सरळ सोपं या डिजिटल प्लॅटफॉर्मवरील पहिल्या पॉडकास्टमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आत्ताच 10वी आणि 12वीचा निकाल लागला आणि आता सगळीकडे करिअर कोणत्या फील्डमध्ये करायचं याची चर्चा सुरू झालेली आहे. मात्र आत्ताच नीट परीक्षेचा पेपर फुटल्याने या करिअर प्रश्नाची स्थिती गंभीर होत चालली आहे. एकूणच यामुळे विद्यार्थी तर चिंतेमध्ये आहेतच, मात्र पालक देखील त्रस्त आहेत. शेजारच्यांचे सल्ले, नातेवाईकांचे सल्ले आणि त्यातच या परीक्षा पेपर फुटी प्रकरणामुळे आपलं मूल या स्पर्धेच्या वातावरणामध्ये टिकेल का असा प्रश्न पालकांसमोर उभे राहत आहेत. तर दुसरीकडे तरुण पिढी रील्स स्क्रोल करण्यामध्येच व्यस्त आहे. एकूणच सोशल मीडियाचा अतिरेक वापर यामुळे पालकांशी संवाद देखील त्यांचा होत नाहीये. एवढंच नाही तर तरुण पिढी सोशल मीडियाच्या अतिरेक वापरामुळेच तसेच गुन्हेगारी क्षेत्राकडे देखील तरुण पिढी वळत आहे. यासाठी प्रश्न उपस्थित होतो की तरुण पिढीच्या या स्थितीसाठी शासन व्यवस्था कारणीभूत आहे, शिक्षण व्यवस्था की पालकांची शिकवण? तर यासाठीच आपण या सगळ्याच गंभीर विषयांवर चर्चा करणार आहोत. विद्यार्थी आणि पालक यांच्या मानसिकतेवर सखोल अभ्यास असणारे महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेखक, शिक्षण तज्ज्ञ आणि बालमानसशास्त्राचे अभ्यासक प्राध्यापक श्रीकांत काशीकर सर आज आपल्यासोबत आहेत. सर, तुमचं आजच्या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. तर आत्ताच आपण करिअर रिलेटेड गोष्टींवरती, कोणत्या करिअरमध्ये फील्ड करायचं आहे याबद्दल बोलणार आहोतच. मात्र त्याआधी मला एका गंभीर विषयाबद्दल विचारावंसं वाटतंय, ते म्हणजे आत्ताच नीट परीक्षेचा पेपर फुटी प्रकरण झालं. तर एकूणच याचा विद्यार्थी आणि पालक यांच्या मानसिकतेवर कसा परिणाम होतोय आणि त्यांनी या परिस्थितीला कसं सामोरं गेलं पाहिजे? मुळात असं आहे की नीट परीक्षेचा किंवा कोणत्याही अन्य स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्याचा पेपर फुटणं ही काही इतिहासातली पहिली घटना नाही आहे. आत्ता फुटला, लोकांपर्यंत चर्चा झाली, चौकशी सुरू झाली. याचं कारण असं की याच्यातलं, या साखळीतल्या लोकांच्या ज्या कड्या आहेत त्यातलं काहीतरी गणित चुकलं. म्हणजे कुठं कमिशनवरनं वाद झाला असेल, जो कोणी देणारा असेल त्याला व्यवहार ज्ञान कमी असेल, किंवा प्रशासनाच्या व्यवस्थेमध्ये जे काही बदल अलीकडच्या काळात घडलेत राजकीय क्षेत्रातनं, त्याच्यामुळं कुणीतरी एखादा अव्यवहारी किंवा अतिप्रामाणिक असा माणूस यात येऊन बसला असेल, त्याच्यामुळे हे सगळं भिंग फुटलं आहे. आता दुसरा मुद्दा असा आहे की वारंवार असे प्रकरणं पूर्वी घडली आहेत. काही प्रकरणं चर्चेतही आली होती, पण त्याच्यावर काही परत पुढे काही झालं किंवा कुणाला फार मोठी शिक्षा झाली असं काही घडलं नाही. त्याच्यामुळे हे घडण्याची प्रक्रिया चालू राहणार आहे. आणि माझा एक प्रश्न असा आहे की या सगळ्याला जबाबदार कोण? तर साधी गोष्ट आहे की अर्थशास्त्रामध्ये मागणी तसा पुरवठा हा एक सिद्धांत आहे. मग याचाच विचार केला तर एक 4 टप्पे असतात. दारूचे दुष्परिणाम समाजाला माहिती आहेत, पण दारू निर्माण करणारा, दारूमधनं महसूल गोळा करणारा, दारू विकणारा आणि दारू पिणारा, अशी 4 प्रकरणं आहेत. या 4 टप्प्यावर समाजावर दुष्परिणाम जर घडले, संसार उद्ध्वस्त झाले काही, तर जबाबदार कुणाला धरायचं? या प्रश्नाचं उत्तर शोधणं जसं महत्त्वाचं आहे तसंच या पेपरफुटी प्रकरणाचं उत्तर महत्त्वाचं आहे. कारण पिणाऱ्याने दारू पिणं बंद केलं तर उत्पादनावर परिणाम होणारच आहे ना.
कारण मागणी नाही आहे, उत्पादन करून करायचं काय. तसं पेपर विकत घेणारी माणसं जोपर्यंत आहेत तोपर्यंत पेपर विकला जाणार आहे. त्यामुळे हा नुसत्या प्रशासनाचा दोष नाही आहे. आपण लोकशाहीमध्ये आहोत, प्रशासनही आपणच निर्माण करतो आणि प्राध्यापक आपल्यातनंच निर्माण झाले, ते आकाशातनं कुणीही आलेले नाही आहेत, समाजातनं घडलेले आहेत. त्यामुळे संपूर्ण समाजच याला दोषी आहे. याचा विद्यार्थी आणि पालक यांच्या मानसिकतेवर नेमकी कसा परिणाम होईल? आता एखादा धक्का बसला की निराशेचा गर्तेत माणूस जातो आणि मग मानसिकता बिघडते, मग त्यातनं काही वेगळे परिणाम होतात. माझं म्हणणं असं आहे की नीटचा पेपर हा फुटल्यामुळं मानसिकता आपण विचार केली तर आयुष्य हीच मोठी परीक्षा आहे. त्यामुळे या धक्क्याचा विचार करायचं कारण नाही आहे ना. ज्याचा पेपर कधीच फुटू शकत नाही अशा परीक्षा नियती नेहमी घेत असते. तर त्या नियतीच्या परीक्षेला जर आपण सामोरं जाऊ शकत असू, तेवढं मनोधैर्य आपल्याकडं असेल तर हे पेपर फुटणं किरकोळ आहे. यातनं निराश व्हायचं कारण नाही आहे. आणि यातनं निर्माण होणारी मानसिकता जी आहे ती मुळात आपण जे पेरलं आहे त्याचं फळ आहे. त्यामुळे भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही कर्म केलं त्याचं फळ तुम्हाला मिळालं आहे. पण तरी सर शासन व्यवस्थेच्या कोणत्या चुका अशा आहेत त्यामुळे हे पेपर फुटीचे प्रकरण वाढते असं तुम्हाला वाटतं? चूक शासनाची नाहीच आहे, कारण शासन नावाचा कुठला एखादा चौकोनी तुकडा नाही आहे, एखादं पातेलं नाही आहे. शासन ही माणसाने निर्माण केलेली संस्था आहे आणि ही माणसं आपणच निर्माण केलेली आहेत. आपण शासनामध्ये काम करणारी ही जी माणसं आहेत किंवा या यंत्रणा आहेत, या यंत्रणेत काम करणारी माणसं आहेत. माणूस हे एक प्रॉडक्ट आहे याचा विचार केला पाहिजे. म्हणजे आपण साधा एखादा स्टेपलर किंवा एखादं पंचिंग मशीन किंवा एखादं कुठलंही छोटं साधन जे आपल्याला उपयोगी पडणार आहे याची निर्मिती जेव्हा कारखान्यामध्ये होते त्यावेळेला त्या पूर्ण यंत्रणेत प्रत्येक टप्प्यावर त्याच्यावर क्वालिटी कंट्रोलर किंवा गुणनियंत्रक असतो आणि मार्केटला जाण्यापूर्वी क्वालिटी कंट्रोलर पुन्हा ओके करतो, चेक करतो आणि मगच पाठवतो. तसं जात नाही. आणि तरी देखील त्याचा अंदाज घेऊन त्याचे पार्टचे सगळे त्याचा एक वॉरंटी पिरियड ठरवला जातो. आता या शासनात, प्रशासनात, सरकारमध्ये असं जे आपण म्हणतो जबाबदार कॉलेजमधले प्राध्यापक आहेत, हे सगळे ही सगळी माणसं आहेत. यांच्याकडे जर प्रॉडक्ट म्हणून बघितलं असतं आणि ह्यांची क्वालिटी मेंटेन सुरुवातीपासून झाली असती तर ती अनैतिक घडली असती का? त्यामुळे नैतिकता हा माणसाचा क्वालिटी गुण आहे. मग नैतिकता निर्माण करण्यासाठी माणूस अचानक बिघडला का? नाही. तो लहानपणापासून त्याला कुठेतरी सवय लागली. म्हणजे जसं लहानपणी आम्ही गोष्टी ऐकल्या आहेत की गुन्हेगार शिक्षा झाल्यानंतर आपल्या आईचा कान पकडतो आणि चावतो जोरात आणि तो पहिली चोरी केली त्यावेळेला जर तुम्हाला शिक्षा केली असतीस तर मला हे काही करावं लागलं नसतं, मी गुन्हेगार झालो नसतो. ही गोष्ट आम्हाला कायम शिक्षण देणारी गोष्ट आहे, पण अशा गोष्टींकडे आम्ही दुर्लक्ष करतो. अच्छा सर, आता मी आपल्या मेन मुद्द्याकडे वळतीये, ते म्हणजे करिअर रिलेटेड. तर आताच 10वी-12वीचे निकाल लागले, मात्र आता ह्या स्टेजला अनेक विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न असतात की कोणत्या फील्डमध्ये आपण करिअर करावं. तर यासाठी तुम्ही पालकांना आणि विद्यार्थ्यांना काय सल्ला द्याल? साधारणपणे पालक आणि मुलांनी हा परस्पर संवादातनं हा प्रश्न सोडवायला पाहिजे. म्हणजे पालकांची इच्छा असते की मला जे मिळालं नाही ते मला इंजिनियर होता आलं नाही आता पोरांनी इंजिनियर व्हावं असं नसतं. त्यामुळं मुलाला काय व्हायचं आहे, त्याची आवड काय आहे, त्याची बौद्धिक क्षमता काय आहे, त्याची शारीरिक क्षमता काय आहे, आपल्या कुटुंबाची आर्थिक क्षमता काय आहे, या सगळ्याचा व्यवस्थित विचार करून त्या आधारे त्यांनी करिअर निवडावं. कोणत्या साईडला यायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे का डॉक्टर व्हायचं आहे. शेवटी क्षेत्र कोणचं निवडलं याच्यावर तुमचं करिअर ठरत नाही. करिअर म्हणजे शेवटी पैसे मिळवणं आहे, पोटापुरते. पण ते पोटापुरते पैसे कुठे मिळतात, त्याला शिक्षणच असलं पाहिजे असंही नाही आहे. पण तरी तुम्हाला शिकायचं आहे तर या गोष्टी आहेत. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा याच्यात की ते तुमच्याकडे सगळ्या गोष्टी या तुमच्या रक्ताचा गुण आहे असं काही वेळेला मराठीत शब्द वापरला जातो. मग रक्ताचा गुण काय आहे? तुम्हाला अभ्यासाची सवय असेल तर पोराला अभ्यासाची सवय असेल ना. म्हणजे आपण काय केलं आहे, आपण काय करू शकलो आहे. चिवी जोशींचे एक विनोदाचे जे अनेक किस्से आहेत त्यातला एक किस्सा आहे की चिमणराव गुंड्याभाऊ ते करत असताना एक प्रगती पुस्तक सापडतं आणि त्याच्यावर चर्चा होते, कुठे आहे काय आहे, मार्क बिर्क बघितले आता तितके मार्क, किती कमी मार्क आहे, चर्चा होते. आणि शेवटी वडिलांच्या लक्षात येतं आण बघू काय ते. आणि मग कुठं गुंड्या तुला कुठं सापडलं हे? कारण ते त्यांचं प्रगती पुस्तक असतं, त्यात 3-4 ठिकाणी लाल रेघ असते नापास झाल्याची. म्हणजे आपले वडील 3-4 वर्षात नापास होतात आणि मला म्हणतात वडील म्हणतात की तो 100% मार्क मिळाले पाहिजेत. हाही मुलांच्या मनावर परिणाम करणार आहे. त्यामुळे आपण कसे आहोत त्यातनं आपली मुलं घडणार आहेत. नक्कीच. आणि हे विज्ञानानं सिद्ध केलेलं आहे की तुमच्याकडचेच गुण हे जीन्समधनं येत असतात, ते त्या पर्सेंटेजमध्ये असतात. अच्छा. तर सर आता करिअर रिलेटेड तुम्ही म्हणलात 12वी नंतर नसते सायन्स स्ट्रीम, आर्ट्स स्ट्रीम किंवा कॉमर्स स्ट्रीमला जायचं आहे.
मात्र अशा अनेक वेळा असं होतं की पालकांची इच्छा वेगळी असते आणि विद्यार्थ्याची आवड वेगळी असते. मग अशा वेळी ते दोन्हीमध्ये आपण समतोल कसा साधू शकतो? हा समतोल साधायचा झाला तर मुद्दाम विद्यार्थ्याच्या मनात जे करिअर आहे ते कशामुळे आलंय, त्याचं स्वप्न म्हणून आलंय का त्याचे मित्रमंडळी करतायत म्हणून आलंय की मनापासून त्याला आवडते म्हणून आलंय, याचा शोध आधी पालकांनी घ्यावा आणि तो मोकळेपणाने घ्यावा. ज्या कुटुंबामध्ये सुसंवाद आहे त्या कुटुंबात अशा अडचणी येत नाहीत आणि मग त्याच्यातनं त्यांनी ते ठरवावं की कोणचं करिअर करायचं आहे. म्हणजे नाट्यशास्त्राचा अभ्यास करायची आवड एखाद्या विद्यार्थ्याला असेल तर त्याला इंजिनियर हो म्हणून भानगडीत पडायचं कारण नाही आहे. कारण त्याचं ओढ जर नाटकांकडे असेल, तो किती नाटकं बघितली आहेत, त्यानं काय पुस्तकं वाचली आहेत, त्याच्या स्वतःच्या याच्यात अभिनयाची कला किती जाणवते बोलताना करताना, शाळांमध्ये त्यानं कसा भाग घेतला आहे कुठल्या कार्यक्रमांमध्ये, या ज्या गोष्टी आहेत याच्यावर पालकांचं लक्ष पाहिजे ना. अलीकडच्या काळात काय झालं आहे, साधारणपणे 10वीपर्यंत शाळेत जाऊन मुलं काय करतात किंवा त्यांच्यात गुण काय आहेत हेच पालकांना माहीत नाही आहेत. म्हणजे याच्यावर मी एका ठिकाणी प्रयोग केला होता की एक 25 लिंब मी हातात घेतली पालक सभेमध्ये आणि टोपलीत ठेवलेली होती ती आणि पालकांना येऊन सांगितलं की प्रत्येकाने एक एक लिंबू घेऊन जा. प्रत्येकजण एक एक लिंबू घेऊन गेला आणि नंतर माझं भाषण होतं, मी भाषण केलं, अर्धा तास झाला आणि अर्ध्या तासानंतर मी परत त्या पालकांना म्हटलं की या लिंब टाकून द्यायचं. त्यांनी लिंब टाकली, परत जागेवर जाऊन बसले. पुढचा विषय मी माझा पुरा केला आणि शेवटच्या 10 मिनिटात मी म्हटलं पालकांना आता या आणि आपापलं लिंबू उचलून घेऊन जा. तर पालक एकदम कन्फ्यूज झाले की आता आपलं लिंबू कसं शोधायचं. प्रत्येकाने यायचा प्रयत्न केला, आले सगळ्यांनी, 25 जणांच्या हातात 25 लिंब गेली. मी काही लिंबू प्रत्येकाचे बघत बसलो आहे, पण मी फक्त 2-3 प्रश्न विचारले की तुझ्या हातातले लिंबू तुझंच कशावरनं? नाही म्हणे, मी घेतलं होतं त्याला बघितलं होतं की त्याला 2 ठिकाणी काटा लागलेले डाग होते. एक जण म्हटला त्याच्यावर थोडीशी रेघ होती. म्हटलं ठीक आहे, असे 2-3 प्रश्न विचारले, सोडून दिलं. म्हटलं 2 मिनटं हातात आलेले लिंबूसुद्धा तुम्ही बघितलं, त्याला 2 डाग आहेत, कुठं रेघ आहे हे बघितलं. जे पोर तुम्ही जन्माला घातलं त्याच्यामध्ये काय आहेत गुण हे तुम्ही पाहिलंच नाहीत ना. हे जो पालक पाहतो, जे पालक हे पाहतात ते पालक मुलांचा विकास करू शकतात. तर सर, जास्त आता कट ऑफ म्हणा किंवा ॲडमिशन घेताना अनेक युनिव्हर्सिटीचं नाव मोठं आहे, त्याची प्रतिष्ठा मोठी आहे, म्हणून अनेक पालक त्यांच्या विद्यार्थ्यांचे ॲडमिशन तिथे करून टाकतात. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? एका सरकारी शिक्षण संस्थेचं उदाहरण माझ्या डोळ्यासमोर आहे की जो मेरिटमध्ये आलेला विद्यार्थी त्या सरकारी संस्थेत गेला, 1 वर्ष त्यानं केलं आणि 1 वर्षानंतर तो परत पुन्हा पुण्यातल्या महाविद्यालयात शिकायला आला. मी म्हटलं का रे बाबा तू इकडं का आलास? तो म्हटला गेलो तिथे, पण तिथं मला शिक्षण मला समजेल असा स्टाफच नाही आहे शिकवणारा. बिल्डिंग मोठी आहे, नाव मोठं आहे, शासकीय आहे. म्हणजे शासनमान्य ज्या काही महाराष्ट्रात भारतात असा विचार केला तर एक 10-12 संस्था आहेत की जिथं जाण्यासाठी चढावड लागते, ज्याच्यासाठी 5वीपासून क्लास हल्ली लोक लावतात. अशा संस्थेतनं एखादा विद्यार्थी माघारी काय येतो तर तिथं गेल्यानंतर मला त्या शिक्षकांचं काही समजलंच नाही, त्या माझ्या लेवलला येऊन शिकूच शकत नव्हते. म्हटलं वाया घालवण्यापेक्षा वेळी माघारी आलो. आता हे कशामुळं घडलं की लोकांनी एक क्रेज निर्माण केली आहे, संस्थांची नावं झालेली आहेत, पण आतमध्ये शिकवणारे मार्गदर्शक कोण आहेत, स्टाफ कसा आहे, त्यांचा आपला संपर्क येतो का, विद्यार्थ्यांच्या मानसिकतेशी त्यांची जुळवाजुळव होते का, ते जुळवून घेतात का, त्याचा परिणाम होऊन धक्का लागला ना अचानक न्यूनगंडात किंवा निराशेत विद्यार्थी गेला तर त्याला परत जागेवर आणता येईल का, याचा विचार पालकांनी करावा. केवळ फी चांगली आहे, मोठी आहे, बिल्डिंग खूप मोठी आहे, जायला यायला गाडी चांगली आहे, गणवेश चांगला सांगितलेला आहे, नाश्ता दुपारचं जेवण चांगलं मिळतं तिथं म्हणून, किंवा माझ्या मित्राची मुलं जातात तिथं म्हणून त्या स्टेटसनी पाठवायचं असेल तर ते चुकीचं आहे. ज्या शिक्षण संस्थेत आपलं मूल गेल्यानंतर सुरक्षित आहे, अभ्यास चांगला करेल, त्याला मार्गदर्शन चांगलं मिळेल आणि त्याचं करिअर चांगलं घडेल असं वाटतं, ती संस्था लहान असली तरी तिथं पाठवायला हरकत नाही. अच्छा. एकूणच सर, मग ही परिस्थिती तुम्ही म्हटलं की जास्त पालक बाहेरची परिस्थिती पाहतात, याचा आणि मानसिक परिणाम म्हणजे स्थितीचा काय परिणाम आहे, असे विचारच त्यांच्या मनामध्ये काय येत असतील? हे विचार, पहिली गोष्ट स्वतःच्या कुवतीचा विचार न केल्यामुळं पालकांचं स्वतःचं वाचन कमी असतं. वाचन कमी असल्यानं काय, वाचाल तर वाचाल अशी एक म्हण आहे. याचं कारण काय की वाचन कशासाठी करायचं आहे, तर तुम्हाला सगळे अनुभव स्वतःच्या एका 60-70 वर्षाच्या आयुष्यात घेता येत नाहीत, पण ज्यांनी अनुभव घेतलेत त्यांनी ते लिहून ठेवलेले असतात, ते वाचता येतात. मग ते वाचले की तुम्हाला तुमच्या आयुष्याची दिशा ठरवताना ते उपयोगी ठरतात. आणि मग ते अनेक क्षेत्रातले आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी आत्मचरित्र लिहिलेत. म्हणजे उदाहरणार्थ गाण्याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे, तो सोपा आहे का अवघड आहे?
सुधीर फडक्यांचं आत्मचरित्र बघितलं किंवा सुधीर फडक्यांचं चरित्र बघितलं, त्यांच्यावर चित्रपटही निघाला, तर लक्षात येईल की सुधीर फडके आवाज चांगला होता, पण हातात काय होतं त्यांच्या? पैसे नव्हते. सुधीर फडके एका सामाजिक संस्थेच्या कार्यालयामध्ये त्यांना राहायला जागा दिली होती, फक्त संस्था चांगल्या असल्यामुळे आदरार्थी पद्धतीनं ते वावरले. आणि मग हे सगळं केल्यानंतर तिथं त्याच्याकडं जी माणसं आली गेली कार्यालयातली, त्या कार्यालयातल्या माणसांच्या संपर्कांमुळं हळूहळू मोठं होत गेला आणि नंतर आवाज चांगला आहे, पुढं चांगला आहे, त्याचा अभ्यास होत गेला आणि आज सुधीर फडके जागतिक कीर्तीचे गायक बनले. ते काही गाण्याच्या क्लासला आधी गेले नव्हते, ठरवून गेले नव्हते आणि करिअरच्या दृष्टीने विचार केला तर पैसाही भरपूर मिळवला. म्हणजे करिअरला पैसे तुम्ही मिळवणं किंवा ह्याच्यामागे पैसे मिळतात हा महत्त्वाचा मुद्दा नाही आहे, परिश्रम त्यातले महत्त्वाचे, की माझी आवड काय आहे आणि मी त्याला किती हे देणार आहे, वेळ देणार आहे, त्याच्यासाठी अभ्यास कसा करणार आहे आणि मग त्याच्यासाठी वेगवेगळ्या लोकांकडनं मला काय शिकता येईल. अनेक गायकांचा त्याने अभ्यास केला. सुधीर फडके असताना देखील श्रीधर फडक्यांनी अनेक अन्य गायकांची देखील गायकी बघितली, त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेतलं, मग शिकले. वाचनाबद्दल सर तुम्ही महत्त्वाचं सांगितलं, पण आत्ता सध्याला अनेक विद्यार्थी फक्त परीक्षेच्या आदल्या दिवशी घोकमपट्टीच जास्त करतात, म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज त्यांच्यामध्ये कमी होते. मग या पूर्ण रिपिटेशनचा म्हणा वाचनाच्या अभावामुळे आपल्या मानसिकतेवर याचा कसा परिणाम होतोय? मुळात कसं आहे की वेगवेगळा अनुभव प्रत्यक्षात वावरताना केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार मनुजा ज्ञान येत असे फार, असे कवितेच्या 4 ओळी आहेत की ज्याच्यामुळे तुम्ही प्रवास केला पाहिजे, अनुभव मिळाला पाहिजे, वाचलं पाहिजे, सभेमध्ये बोललं पाहिजे आणि मैत्री केली पाहिजे. कोणाशी केली पाहिजे? पंडित मैत्री म्हटलं म्हणजे विद्वान लोकांशी मैत्री केली पाहिजे. आताच्या काळामध्ये या गोष्टी घडत नाहीत. एक तर याला जबाबदार पालक आहेत, कारण पालकांना स्वतः आत्ताची जी पालक म्हणून पिढी आहे, जी मुलं आत्ता 10वी-12वीला आहेत, त्या पालकांना देखील या क्षेत्राची माहिती नाही किंवा हा श्लोक देखील माहीत नसतो अनेक. मग या पद्धतीत असं आहे की मग आपल्या मुलाला आपण कुणाशी मैत्री करायला सांगणार आहे? अनेक पालकांना 90% पालकांना आपल्या मुलांच्या मित्रांची नावं माहिती नाहीत. घरं लांब राहिलं. बिघडण्याचा सगळ्यात मोठा किंवा मानसिकता असण्याचा वेगळा महत्त्वाचा मुद्दा जो आहे म्हणा की आमच्या काळामध्ये म्हणजे ज्यांचा साधारणपणे 1970च्या आधीचा जन्म ज्यांचा आहे, जे आता 50 आहेत साधारणपणे, या सगळ्या काळामध्ये आपला मुलगा किंवा मुलगी, त्याचे मित्र कोण, मैत्रिणी कोण, त्यांची नावं, त्यांची घरं, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांचे पालक काय करतात, या सगळ्या गोष्टी पालकांना माहिती होत्या. हे पालक एकमेकांना भेटत होते. प्रगती नव्हती, व्हॉट्सअपचा ग्रुप नव्हता त्यांचा त्या काळात, पण तरी एकमेकांना भेटायचे, एकमेकांची माहिती असायची. शिक्षकांचा संबंध होता. शिक्षक, विद्यार्थी, पालक हे 3 बिंदू आहेत. जसं त्रिकोण पुरावायला 3 बिंदू लागतात, तसा हा शिक्षणाचा त्रिकोण आहे. व्यवस्था नीट चालायची असेल ह्या तिघांचा एकमेकाशी संबंध पाहिजे. पण हे आता सांधलेच जात नाहीत. 3 टिपके आहेत, मधल्या रेघाच नाही आहेत. संबंधांच्या रेघा ज्या आहेत त्या रेघा नसल्यामुळे तिघं स्वतंत्र आहेत, त्यामुळे कोण काय करतं कोणालाच माहीत नाही. ते जुळले पाहिजेत. आणि म्हणून ही मानसिकता निर्माण होण्यासाठी याच्यातनं कसं आहे की या अनुभवातनं, वाचनातनं, परस्पर मैत्रीतनं माझा स्वतःचा एक आत्मविश्वास वाढत असतो, मनोधैर्य असतं. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये कुठल्याही संकटाला सामोरं जायला मानसिक धैर्य असावं लागतं. म्हणजे अनेक लोकांना मला काहीच झालेलं नाही आहे, पण समोर एका मोटरसायकलने कुणाला तरी धक्का दिला आहे आणि त्याचं रक्त बघून ह्याला चक्कर येते. ह्याला धक्का लागलेला नाही आहे, हा लांब उभा आहे, पण रक्त बघूनच चक्कर येते. ह्याचं कारण का? तर मन कच्चं आहे, कधी रक्त बघितलंच नाही ना. बरोबर. प्रवासात फिरलात, अनुभवात गेला तर या गोष्टी बघता येतात, घडतात आणि मनाची तशी तयारी होते. त्यामुळे शरीराची जडणघडण व्यायामानं होत असते, तशी मनाची जडणघडण ही अनुभवातनं, वाचनातनं आणि शिक्षणातनं होत असते. आणि आत्ताच्या शिक्षण पद्धतीत मनाची जडणघडण्याची प्रक्रिया अजिबात नाही आहे. घोकमपट्टी आहे. पूर्वी सेमिस्टर पद्धत नव्हती, आता सेमिस्टर आल्यामुळं काय झालं, पुढचं पाठ मागचं सपाठ. आज ज्यावेळेला मुलं MPSC UPSCचा विचार करतात त्यावेळेला अभ्यास करायला लागले की त्यांना आठवतं, अरे 4थीचं नागरिकशास्त्राचं पुस्तक हवं आहे आपल्याला, ते वाचावं लागेल. आता नगरपालिकेची निवडणूक कशी होते, ग्रामपंचायतीची कामं काय आहेत, हे 7वीपर्यंत शिक्षण झालेलं असतं. पण सेमिस्टर पद्धतीमुळे काय झालं, या प्रश्नपत्रिकेत जे आले प्रश्न पुढच्या प्रश्नपत्रिकेत येणारच नाही आहेत, त्यामुळे हे विसरून जायचं आणि घोकमपट्टी करायची. तेवढं पुरतं, पुढं काही नाही. त्याच्यामुळे MPSC UPSCला असताना सुद्धा परत 5वी-6वीची पुस्तकं काढावी लागतात. मग संबंध जर आहे तर ते लक्षात ठेवण्याची प्रक्रिया का नको? 2 गोष्टी आहेत, सातत्य नाही, वाचन नाही, स्मरणशक्तीचा विकास नाही, या गोष्टी घडतात. सातत्य, वाचन आणि याचा अभाव तुम्ही म्हणता. मग यासाठी कुठेतरी सोशल मीडिया कारणीभूत आहे तुम्हाला असं वाटतंय? मी कधीही दुसऱ्याला जबाबदार धरणं हा माणसाचा स्वभाव आहे.
म्हणजे मी पडलो तरी रस्त्यात काहीतरी वस्तू ठेवली होती कोणीतरी म्हणून पडलो, पण डोळे तुझे होते ना. तू त्या दगडाला धडकलास जेव्हा, तेव्हा तुला दगड दिसला नाही का वाटेतला? देवान तुला डोळे दिलेत ना. मग डोळे उपयोग न केल्यामुळे घडलं, त्यामुळे त्या दगडाला दोष देण्याचं कारण नाही, कारण तो तर निर्जीव आहे. तसं आत्ता माध्यमाला दोष द्यायचं कारणच नाही ना. माध्यम कोणाच्या हातात आहे? माध्यमाचा शोध कुणी लावला? माझ्या हातात सुरी आहे, ती केक कापायला वापरायची, भाजी चिरायला वापरायची, का कोणाचा खून करायला वापरायची? हे त्या सुरीच्या मनात आहे का? सुरी धरणारी मूठ जी आहे ती मूठ माणसाची आहे. तसं मोबाईलचं असेल, रिमोटचं असेल, टी व्हीचं असेल, हे सगळ्याचे बटणं कोणाच्या हातात आहेत? माणसाने बटन दाबलं तर फॅन फिरणार आहे, बटन दाबलं तर टी व्ही चालू होणार आहे, बटन दाबलं तर मोबाईल सुरू होणार आहे. पण सर, अनेक मित्रमैत्रिणींसोबत बोलले याबद्दल. इंस्टाग्रामच्या रील स्क्रोल करण्यामध्ये ते म्हणतात 1-2 तास कसे जातात कळत नाही. म्हणजे एक रील पाहिल्यानंतर दुसरी पाहू वाटते. म्हणजे एकूणच असं काय मानसिकतेवर परिणाम होतोय की त्याच्या आहारी ते जात आहेत? त्याच्या आहारी जात आहेत याचं कारण, आत्ता ते आहारी जात आहेत कारण वय त्यांचं आहे. आणि हे वय जे असे टीन एज ज्याला म्हणतात, साधारणपणे 14-15 20 वर्षापर्यंत, हे जे एज आहे याच्यात आकर्षणं फार असतात, शारीरिक मानसिक बदल होत असतात. हे होण्यापूर्वीच त्याला दिशा द्यावी लागते की मी याचा विचार करणार नाही, मी इकडं जाणार नाही, माझं मन इकडं जाणार नाही. म्हणजे सर्कशीत जेव्हा वाघ काम करतो किंवा हत्ती काम करतो, तो काही एकदम मोठा हत्ती विकत घेत नाहीत. ते वाघाचा बछडा घेतात आणि त्याला तो रिंग मास्टर शिकवत असतो. म्हणून तो त्या सर्कसच्या राऊंडच्या बाहेर इतकी माणसं असतात. एक वाघ दिसला तर बिबट्या नुसतं येतो म्हटलं तर आपण घरदार कसे लावून घेतो ते बघतो, पण समोर असला तरी तो येणार नाही याची खात्री प्रेक्षकांना असते. आणि तो वाघही तिकडून बाहेर इकडे उडी मारायचा विचार नाही करत. बंधनं असतात त्याला, पण तो स्वतःहून अशी त्यानं उडी मारली कधी अशी प्रेक्षकांकडे, असं कधी घडत नाही. याचं कारण का? त्याला त्या राऊंडमध्ये फिरायची सवय लावलेली आहे आणि ती लहानपणापासून लावलेली आहे. तसं माणसाच्या मनाला देखील लहानपणापासून नैतिकचे हे पाहिजे. जसं मी परवा म्हटलं की प्रॉडक्ट पाहिजे, तो प्रॉडक्ट म्हणून माणसाचा विचार करा ना, की त्याला लहानपणापासून. आणि आपल्याकडे ही व्यवस्था नाही असं आहे का? ही व्यवस्था आपल्याकडं प्राचीन काळापासून आहे. आपल्याकडं अभिमन्यू तयार झाला, त्याचं कौतुक केलं जातं. भक्त प्रल्हाद तयार झाला, त्याचं कौतुक केलं जातं. भक्त प्रल्हाद आणि अभिमन्यू यांचे जन्म जर बघितले आपण, तर संस्कार त्यांच्या गर्भात झालेले आहेत. आता अलीकडच्या काळात गर्भसंस्कार प्रकरण परत आलं आहे, पण प्राचीन काळापासून आमच्या संस्कृतीत ते आहे ना. म्हणजे आता रामायणाचं उदाहरण घ्यायचं झालं तर रामाचा जन्म होण्यापूर्वी रावणाचा वध रामाने करायचा हे ठरलेलं होतं. आज आपण स्वतः पाहिलेली स्वप्न पुरी करू शकत नाही आहे, पण कौशल्याच्या पोटी जन्माला येणारा जो मुलगा असेल त्याच्या हातनं रावणाला मारायचं, याच्यासाठी जी योजना आहे ती अनेकांनी मिळून तयार केली आहे. आणि त्या योजनेप्रमाणे रावणाचा वध झालेला आहे. आणि मॅनेजमेंटचा सगळ्यात मोठं उदाहरण जगातलं तर रामायण आहे. सर, सवयीबद्दल तुम्ही म्हटला, म्हणजे ह्या दररोजच्या ज्या सवयी आहेत तरुण पिढीच्या, त्या कारणीभूत ठरतायत या संपूर्ण सोशल मीडियाच्या अतिरेकसाठी? पुन्हा तोच विषय आहे की सोशल मीडियाचा अतिरेक होत असताना या मुलांना लहानपणापासून पालकांनी जर पहाटे उठायची सवय लावली असती, आपलं दिवसाचं वेळापत्रक 24 तासाचं आहे, तो झोपायला वेळ किती द्यायचा, जेवणाला वेळ किती लागतो, अभ्यासाला वेळ किती द्यायचा, खेळाला वेळ किती द्यायचा, वेळेचं महत्त्व हे लहान मुलांना जर 4थीच्या आत शिकवलं गेलं तर तो 10वीत गेल्यानंतर इकडं तिकडं बघत बसणारच नाही. त्याला माहिती आहे आपल्याला किती वेळ द्यायचा, आपल्याला कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा आहे. जी मुलं 4थीच्या आसात वेळापत्रकाचा विचार करायला शिकतात, ती मुलं 10वीला जेव्हा जातात तेव्हा ती स्वतःचं वेळापत्रक बनवतात की मी अभ्यास करताना एवढा वेळ देणार आहे, मग त्यातले विषय कोणते महत्त्वाचे आहेत, या विषयाला हा वेळ देणार, या विषयाला, म्हणजे सगळे विषय सरसकट प्रत्येकाला 1 तास ते देत नाही. हे वेळापत्रक बनवायची त्यांना सवय लागते. ही लहानपणी सवय लावावी लागते 4थीच्या आतच. म्हणजे मग ते इकडे तिकडे जात नाहीत. अपवादात्मक शेवटी कसं आहे की कुठला तरी आकस्मिक परिणाम होऊन एखादे घडते लोकांच्या, पण माझा मित्र कोण असेल, मी काय पाहिलं पाहिजे, मी काय पाहायचं नाही आहे. शाळेशी जाताना मुलांनी वाटेत तमाशा पाहत थांबू नये, असं एक गीत पूर्वी अभ्यासाला होतं. तर त्यावेळेला जी ही गीते यायची ती ह्या गीतांमधनं मुलांना हे शिकवलं जायचं की तमाशा म्हणजे काय. तर शाळेला निघाला मुलगा शाळेत, तो गारुड्याचा खेळ आहे, जादूचे प्रयोग चालले आहेत, रस्त्यावर कोणतरी काही ते खेळ मांडून बसला आहे किंवा रस्त्यात गर्दी जमली आहे, या सगळ्या गोष्टींचा उल्लेख त्यांनी तमाशा एका शब्दात केलेला आहे. तुमचं उद्दिष्ट काय आहे? शाळेत जायचं आहे. तमाशा बघत थांबू नका. तू थांबलात की वेळ गेला, शाळेला उशीर झाला की शिक्षा झाली. त्यामुळे ती सवय लागत होती, ती आताच्या काळात लागलेली नाही आहे. ती पालकांनाच नाही आहे. म्हणजे पालकांना सूर्योदय माहिती नाही आहे, पहाट म्हणजे काय माहीत नाही, ब्राह्ममुहूर्त म्हणजे काय माहीत नाही. आणि पहाटे उठणं आणि पहाटे वाचन करणं यानं मनाची एकाग्रता होते,
स्मरणशक्ती चांगली असते त्या काळामध्ये, वाचलेलं लक्षात राहतं, पण पालक विचार करत नाही. तर सर आत्ताच तरुण पिढी जास्त सोशल मीडियाचा कंटेंटचा किंवा त्यांची लहानपणीपासूनची वागणूक ते आत्तापर्यंतची वागणूक या सगळ्या प्रकरणांमध्ये आता आपण पाहतो की तरुण पिढी सध्या वाईट मार्गांवरती व्यसन असेल किंवा गुन्हेगारी क्षेत्राकडे वळती आहे. तर एकूणच तुम्हाला काय वाटतं, तुम्ही याबद्दल जर विचार केला, अभ्यास म्हणजे मानसिकतेचा काय विचार आहे यामध्ये किंवा त्यांची शारीरिक घडण यामध्ये काय होती, यासाठी कारणीभूत कोणत्या गोष्टी ठरतात? याच्यात असं आहे की एका ठराविक टप्प्यापर्यंत मुलं वागत असताना दबावाखाली वागतात, ज्या घरात सुसंवाद नाही. आणि हल्ली सुसंवाद बहुतांशी घरात नाही आहे. कुटुंब व्यवस्था जी भारतीय कुटुंब व्यवस्था म्हणून संस्कृतीतली आहे ती आदर्श कुटुंब व्यवस्था होती. एकत्र कुटुंब होती, त्याला एकमेकांचा विचार व्हायचा, गप्पा मारल्या जायच्या, मोकळेपणानं बोललं जायचं. आता ते बोललं जात नाही, त्याला कुणी सांगणारं नाही आहे, त्याचं कुणी ऐकणारं नाही आहे. की पालक स्वतः ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतात. म्हणजे शाळेमध्ये एखादं कौतुकाचं काम केलं म्हणून मुलगा परत सांगायला आला तरी वडील येतात, आत्ता सांगू नकोस, मला सवड नाही आहे. आई म्हणते गप तिकडे जा, माझं काम चालू आहे. पोरांनी जायचं कुठे? इनबिन घरात 4 माणसं असतात, मग पोरांनी जायचं कुठे? पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीत आलास का रे बाब्या म्हणून आजी कौतुक करायची. त्यानं सांगितलं आजी मला आज बक्षीस मिळालं की ती पाठीवर थाप टाकायची, स्वतःच्या पुरचुंडीतली श्रीखंडाची गोळी काढून द्यायची, तिच्या आसपास डबीत त्या गोळ्या असायच्या, कुणी काही करून आलं की पोरांना जवळ भेटायला आलं की द्यायच्या. हे जे कौतुकाचा भाग होता, हे जे प्रेम होतं, माया होती, त्यातनं मुलांची जडणघडण होत होती. आणि मग समजुतीनं मुलांना काही सांगितलं, अरे तू असं करू नकोस हां, शाळेत तू भांडण केलंस असं कळलं, मग त्यानं मला मारलं, त्यानं तुला मारलंस तर तू शिक्षकांना सांगितलंस का, गुरुजींना सांगितलंस का, असं आजी विचारायची. आज ती आजी घरात नाही आहे. आणि ज्या घरात आजी आजोबा आहेत त्यांचं पालकांनाच चालत नाही, आमच्यामध्ये पडू नका. म्हणजे मी माझ्या मुलाला रागवेन किंवा रागवणार नाही, तुम्ही भानगडीत पडू नका, तुम्हाला 2 टाईम जेवायला मिळतं ना, जेवा. ही आपल्या आईवडिलांविषयी जर पालकांची स्थिती असेल तर त्यांचंही भविष्य त्याच पद्धतीने लिहिलं जातं आणि म्हणून त्यांची सवय ती लागते. आता हेच यातले सुद्धा सगळे बिघडतात असं नाही आहे. एखादा गुन्हा घडतो, एखादी चूक घडते, पण हे करत असताना आपल्याकडं इतकी चांगली उदाहरणं आहेत की ज्ञानेश्वरांनी पसायदान म्हटलं आहे. त्या पसायदानामध्ये त्यांनी काय म्हणलं आहे? जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्रजीवांचे. त्यांनी मारायला सांगितलं आहे का? जे खळांची व्यंकटी सांडो, खळ म्हणजे दुष्ट, जो गुन्हेगार आपल्या दृष्टीनं. व्यंकटी सांडो, व्यंकटी म्हणजे काय? त्याची वृत्ती आहे, म्हणजे त्याची वृत्ती नाहीशी होऊ दे. त्या माणसाची जी दुष्ट प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती नाहीशी होऊ दे, माणूस नाहीसा होऊ म्हणून नाही. आपल्या यंत्रणेत काय, नरसापूरची घटना घडली की लगेच आरडाओरडा, फाशी द्या. फाशी दिल्यानं माणूस तो संपेल, त्याला फाशी दिली जाईल, पण पुन्हा कोणी अत्याचार करणार नाही असं आहे का? वृत्ती संपणार नाही आहे. आपल्याकडं मराठवाड्यामध्ये उदाहरण घेतलं तर अनेक वर्षांपूर्वी, म्हणजे झाली 50 वर्ष झाली, मानवतचा खून खटला गाजला, बालहत्याकांड. का तर बळी द्यायचा अंधश्रद्धेपोटी. आता ते एवढं गाजलं, आता त्यावेळेला शिक्षा झालीच ना त्यांना. मग परत आज पुन्हा नरसापूरला घटना घडली, आजही परत बळीच्या घटना घडले, अनेक घटना घडतात. ठाण्याची रिंकू पटेल असेल, संभाजीनगरची वीणा देशमुख असेल, मिरजेतली शशिकला ओझा असेल, आत्ता अलीकडे दिल्लीत झालेलं अभया प्रकरण असेल. ही जी प्रकरणं आहेत ही वारंवार घडत आहेत ना. व्यक्ती वेगळ्या आहेत, करणाऱ्या व्यक्ती वेगळ्या आहेत, जिला त्रास होतो ती व्यक्ती वेगळी आहे. पण का घडतं हे? तर वृत्ती तीच राहते, मनुष्य संपवायचा विचार नाही. आणि म्हणून मनुष्य घडवण्याचा, मनुष्याची दुष्ट प्रवृत्ती नष्ट करण्याचा जो भाग आहे तो अध्यात्मानं दिलेला सांगणारा संस्कार आहे. तर विज्ञान आणि अध्यात्म ही एका नाण्याच्या 2 बाजू आहेत, किंवा एका गाडीची 2 चाक आहेत म्हणायला हरकत नाही. आपण स्कूटरवरनं निघालो आणि एक चाक पंक्चर असेल तर स्कूटर डगमगायला लागते, आपण उतरतो आणि ती दुरुस्त करून घेतो. अध्यात्म आणि विज्ञान ही आपल्या समाज जीवनाची 2 चाकं आहेत. त्यातलं कुठलंही एक चाक पंक्चर चालणार नाही आहे किंवा कुठलंही एक डग घेणार असेल का, ते लेवलमध्ये असलंच पाहिजे. म्हणून ते लाईनिंग नीट करून घेणं दोन्ही चाकांचं, तर समाज जीवन चालेल. आत्ता आपलं चाललं आहे कसं की आम्ही विज्ञानवादी, आम्ही भौतिकवादी, आम्हाला AC पाहिजे, आम्हाला फॅन पाहिजे, आम्हाला रील्स पाहिजेत, मोबाईल पाहिजे, आम्ही इंस्टाग्रामवर आहोत, पण जमिनीवर नाहीत ना. माणूस चंद्रावर पोचला, मंगळावर जायचा विचार करतोय, सूर्यापर्यंत जायचा विचार करतोय, पण जमिनीवर त्याचे पाय अजिबात नाहीत आणि जमिनीवरच्या माणसांशी त्याचे संबंध नाही आहेत. आयुष्य सर तेच, आयुष्य जगत असताना आता लाईफस्टाईल, सगळ्यांना लक्झरी लाईफस्टाईल पाहिजे, कार्स पाहिजेत, किंवा ते म्हणजे आपण सक्सेसफुल झालो म्हणजेच आपण आयुष्य आनंदी जगू शकतो. मग याचं कारण आहे की हे लहानपणी संस्कारातनं जर आनंदी आयुष्याचं गणित लहानपणापासून मांडायला शिकलं तर आनंद, सुख आणि समाधान
दिसताना समानार्थी शब्द आहेत, पण पुन्हा 3 वेगळे आहेत. मला बक्षीस मिळालं की आनंद होतो, त्यात समाधान फार नसतं. मी पंख्याखाली असलो की मला सुख मिळतं, कारण ख म्हणजे काय, वातावरण, आणि सु म्हणजे चांगलं, असा तो शब्द बनलेला आहे सुख. आणि दुःख म्हणजे दू म्हणजे वाईट, आणि ख म्हणजे वातावरण. माझ्या भोवतालचं वातावरण चांगलं असेल तर मी सुखी असतो. मग मला AC असेल, नजरेसमोर TV असेल, समोर खायला चांगले पदार्थ असतील तर मी सुखी आहे. पण त्यात समाधान आहे का? समाधान कोणाला आहे? शेतामध्ये 2 एकर शेत नांगरायचं आहे, अर्धा एकर नांगरून झाल्यानंतर थकलं म्हणून तिथल्या आंब्या झाडाखाली जो लवंडला, उशी नाही, गादी नाही, AC नाही, पण तो शांतपणे झोपतो, त्याला म्हणायचं समाधान. हे समाधान किती पैशामुळे मिळतं का विकत? हे कुणालाही विकत घेता येत नाही. म्हणून सुखी माणसाचा सदरा ही गोष्ट आली, पण सुखी माणसाचा सदरा मिळतच नाही. आणि समाधान हा त्या पुढचा भाग आहे. आणि समाधान हे मानण्यात आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, की मला ज्यात मिळालं ते समाधान आहे. म्हणजे मी करिअरमध्ये जात असताना मला आज मार्क किती पडले, माझ्याकडे एक पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये 1% समाधी असं काहीतरी गोष्ट येते. म्हणजे 1 मार्क कमी पडला फक्त, त्या 1 मार्कासाठी जे वाईट वाटलं, तर त्याच्यासाठी त्याचं स्मारक बनवणं करणं असा प्रकार तो अलीकडे घडतोय. 35 गुण जे 10वी 12वी मध्ये भेटतात तर ते सगळं झालं. पण 98% मार्क पडले तरी आई म्हणते 99% का नाही पडले, 1% अजून अभ्यास केलास 2% पडले असते ना तुला. आता हाच विचार केला तर आमच्या काळातली माणसं खूप सुखी आहेत, जी 50च्या पुढची आहेत ती. कारण का 65% मार्क मिळवले की आमच्या आईबाप म्हणायच्या हत्तीवरनं साखर वाटा. आणि आता 120% मार्क पडतात, 105% पडतात, 110% पडतात. कारण 100% मार्क ज्याला पडले आहेत त्याला परत गाण्याच्या परीक्षेचे किंवा क्रिकेट खेळण्याचे किंवा बुद्धिबळातल्या खेळातले नॅशनल लेवलला गेला म्हणून जे 4% असतात ते झाले की 104% होतात. पण समाधान आहे का? नाही. ते मिळवता आलं पाहिजे. ते कशातून शक्य होऊ शकतं सर? त्याला अध्यात्माची जोड असली पाहिजे. अध्यात्मामध्ये संस्कार आहेत, काय खाल्लं पाहिजे, काय पिलं पाहिजे. समाधान हे का बाहेरच्या वातावरण नुसतं मिळत नसतं, समाधान हे अंतर्गत असतं. मला काय खायला मिळालं, वेळेला मला पोट भरायला जे मिळतंय ना ते आनंदाने मी खाल्लं तर समाधान आहे. मला जे गोष्टी मिळते ती इतरांना का मिळाली, त्याला मिळालं आणि मला का नाही मिळालं, हा विचार ज्या दिवशी मनात येतो त्या दिवशी समाधान संपतं. कंपॅरिझन म्हणून तुलना कधी असता कामा नये. आज पालक काय करतात, शेजाऱ्याच्या मुलाला काय मिळालं, त्याला बघ त्यानं 2च ट्युशन लावल्या त्या तरी तो 90% आहेत, तुला 3 ट्युशन लावल्या, तुला मी गाडीतनं सोडत होतो तरी तुला पण 88% का मार्क पडले. अशी तुलना करत असताना पालकांनी आपला विचार केला पाहिजे की आपण काय केलं पाहिजे. आणि मुलांकडनं अपेक्षा नुसत्या करू नयेत. यात आहार काय देतो, अभ्यासाचा परिणाम जो आहे, मानसिकतेचा परिणाम आहे. म्हणजे आपल्याकडं ती साधूची गोष्ट आहे की एका श्रीमंताकडं साधू जेवायला गेला आणि त्यानं तिथनं चांदीचा पेला चोरून आणला. का चोरला? मग त्याचं संशोधन झालं की त्याला असं वाटलं असं का झालं, तो त्या माणसाकडे जेवला होता ना. एरवी साधू तो आपल्या झोपडीत जेवायचा, श्रीमंतांनी बोलवलं तो जेवायला गेला. त्याच्या घरी शिजलेलं जे अन्न होतं ते चोरीच्या पैशात नव्हतं, त्यानं अनेक ठिकाणी लोकांना फसवून, कर्ज देऊन, खोटं व्याज लावून पैसे मिळवले होते. आणि म्हणून त्याला चांदीचं ताट, चांदीचं हे सगळं केलं. त्याला ताट घालणं, ते अन्न त्यातलं खाल्ल्यानंतर साधूची मनोवृत्ती इतकी बिघडली की ते निघताना त्यानं पटकन आपल्या झोळीमध्ये तो पाण्या प्यायचा पेला चांदीचा होता. त्याला काय वाटलं की चांदीचा पेला, ताट कसं उचलणार, पेला उचलून टाकला. आता या ज्या गोष्टी आहेत ह्या अध्यात्मात येऊन गेलेल्या आहेत, साहित्यामध्ये येऊन गेलेल्या आहेत. या गोष्टी आम्हाला संस्कार देत असतात की खाण्याचा परिणाम असतो आमच्या माणसाची मनोवृत्ती जी आहे किंवा स्वभाव जो आहे. म्हणून आपल्याकडं आयुर्वेदामध्ये किंवा संस्कृतीमध्ये आपल्या सात्विक, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण असं सांगितलं आहे. सात्विक आहार, राजस आहार आणि तामस आहार. जे सगळे गुन्हेगार जे आत्ता जेलमध्ये आहेत किंवा ज्यांच्यावर खटले चालू आहेत त्यांच्या रोजच्या जेवणाचं संशोधन करा. ह्या सगळ्यांचा तामसी आहार आहे, ज्याच्यात मसाले जास्त आहेत, तिखट जास्त आहेत, इन्स्टंट फूड्स आहेत. हे सगळे तामसी. आणि साधू लोक असतात, सज्जन लोक असतात ते सात्विक आहार. सात्विक आहार आत्ता कुणालाही खाणं शक्य नाही. म्हणजे सात्विक आहार म्हणजे काय, तर आळंदीला शाळा आहेत, आश्रमशाळा आहेत वारकरी संप्रदायाच्या. मधुकरी मागून आणतात, विद्यार्थ्यांना सांगतात मधुकरी मागून आणा. 5 घरं जायचं, मधुकरी मागायची. कुणी भाकरी देतं शिळी, कुणी गरम चपाती देतं, कुणी भात शिल्लक आहे तो भात देतं, कुणी ताजा साखर भात देतं. ज्याच्या घरात जे चालू असेल ते दिलं जातं. 5 घरं झाली की तो येतो. आल्यानंतर काय करायचं त्यांनी, आल्यानंतर नियम असा आहे की इंद्रायणीच्या काठाला यायचं, इंद्रायणीच्या तिथे ते ठेवायचं काठावर, अंघोळ करायची, सूर्याला अर्घ्य द्यायचं आणि मग ती झोळी उचलायची परत भिक्षेची, इंद्रायणीत बुडवायची, धरायची अशी 5 मिनटं इंद्रायणीत धरायची आणि परत काढायची.
आणि मग ते जेवायचं. अच्छा. आता साधी गोष्ट आहे की इंद्रायणीचा प्रवाह चालू असताना ते त्यात धरल्यानंतर त्या पाण्याचा त्याच्यावर परिणाम होणार आहे. हो. साधी लोणच्याची फोड आपण घरात घेऊन बघा, पाण्यात टाका आणि मग ती काढा. त्याच्याही पलीकडे आणखीन उदाहरण देतो. आपण चपात्या केल्यानंतर त्या गरम असतात, हां. त्या एखाद्या डब्यावर ठेवतो आपण डब्यात, आणि डब्यात ठेवल्यानंतर डब्याला झाकण लावलं जातं. सगळीकडे काही जाळीचा डबा असतो असं नाही. आणि झाकण लावल्यानंतर तो काढल्यानंतर आतमध्ये जी वाफ तयार झाली असते ती कडेला पडते. आणि म्हणून चपातीची कड जर ओली झाली असेल तर ती अनेक जण खात नाहीत, ती बाजूला ठेवतात काढून. आता त्याला चव राहत नाही. मग सात्विक आहार कधी खावा? चव नसते त्याला. चव नसते अजिबात, त्यात कुठलाच गुण नाही ना. म्हणून सात्विक आहाराला महत्त्व आहे. हे आपल्या संस्कृतीत खूप आहे, पण हे पालकांनी स्वतः अवलंबन केलं नाही, विद्यार्थ्यांना सांगितलं नाही. शिक्षण पद्धतीतला फरक हा आहे की पूर्वी गुरुकुल पद्धत होती. हां. 8व्या वर्षी गुरुकुलात जायचं आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर यायचं. तोपर्यंत तो आईवडिलांजवळ राहत नव्हता. त्याचं कारण का? तर 12 वर्ष गुरुकुलात राहायचं आहे. म्हणजे आजच्या हिशोबात विचार करा, 20व्या वर्षी 8व्या वर्षी जायचं आहे, 20व्या वर्षी यायचं आहे, म्हणजे ग्रॅज्युएट झाल्यानंतर परत येणार आहे. म्हणजे त्याची मानसिकता पूर्ण तयार झाल्यानंतर येणार आहे. आणि तिथं त्याला सगळं शिकवलं जातं. स्वयंपाकही शिकवला जातो, केर काढायलाही शिकवलं जातो, भांडी घासायलाही शिकवली जातात, आणि अभ्यासही शिकवला जातो. आज आपल्याकडे ते आहे का? शाळेमध्ये कुठलाही कौशल्य विकास नाही, स्वावलंबन नाही. 1ली 2रीपासून गणवेश आहे, पण बुटाची लेस बांधता येत नाही. ते पण पालकच करून ते देतात. पालक करून देतात. अनेक ठिकाणी मी अनुभवतो, पालक स्वतः गृहपाठ लिहून देतात. आता 5वीतल्या 6वीतल्या विद्यार्थ्याला जर गृहपाठ पालक लिहून देत असतील, त्याला सांगितलं कार्यानुभव एखादं वस्तू तयार करून आण, आकाशकंदील तयार करून आण, तर पालक म्हणतात तू नको करू, मी आणते, वेळ कशाला घालवतोस. दुकानातनं तयार आणतात आणि देतात. हा आकाशकंदील, त्याचं नाव चिकटवायचं आणि पाठवून द्यायचा. शिक्षकही मार्क देतात. जुन्या शिक्षण पद्धतीमध्ये शाळेचं नाव, मी ज्या शाळेत शिकलो किंवा पूर्वी जिल्हा परिषद शाळा असायच्या, त्या शाळांना जीवन शिक्षण मंदिर असं नाव होतं. आता अनेक नेत्यांची नावं आहेत, पुढाऱ्यांची नावं आहेत, सगळे आहेत. पण जीवन शिक्षण मंदिर या नावाचं महत्त्व होतं. ते आम्हाला अनुभवायला मिळते की आम्ही जीवनात शिकलो, काय शिकलो, जगायचं कसं हेच त्या शाळेने आम्हाला शिकवलं. आम्हाला त्या शाळेनं बागकाम शिकवलं, आम्हाला त्या शाळेनं सुतारकाम शिकवलं, आम्हाला त्या शाळेनं झाडावर चढायला शिकवलं, सगळं शिकवलं. हे काय अभ्यासक्रमात लिहिलेलं नसतं सगळ्या गोष्टी, पण शाळेतले शिक्षक शिकवायचे. तर सर, आता शेवटच्या प्रश्नाकडे वळूयात. विद्यार्थी आणि पालकांसाठी तुम्ही अनेक सजेशन तर सांगितले, मात्र आता या सगळ्या परिस्थितीमध्ये करिअर असतील किंवा पुढच्या भविष्यामध्ये मुलांची सांसारिक स्थिती येते, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांना मानसिकदृष्ट्या प्रबळ राहण्यासाठी तुम्ही काय गुरुमंत्र द्याल? एक तर मुलांनी स्वतः वाचनाकडे वळावं, मोठ्या लोकांची चरित्र वाचावीत. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, देशाच्या राजकारणात किंवा जागतिक लेवलला विचार केला तर यशवंतराव चव्हाणांचं नाव खूप मोठं आहे. ज्या वेळेला यशवंतराव चव्हाण शाळेत होते त्यावेळेला वर्गातल्या शिक्षकांनी सगळ्या मुलांना सांगितलं की प्रत्येकाने आपापली पाटी घ्या आणि मी पुढे काय होणार हे त्या पाटीवर तुमच्या पेन्सिलने लिहा आणि पाटी पालथी घाला. मी सगळ्यांच्या पाट्या बघणार आहे. सगळ्यांनी लिहिलं. मग कुणी शिवाजी महाराज लिहिलं, कुणी राणा प्रताप लिहिलं, मुलींनी झाशीची राणी लिहिलं, कुणी तुकाराम महाराज लिहिलं, सगळं लिहिलं. शिक्षक सगळ्यांच्या पाट्या बघत होते. यशवंतरावांची पाटी बघितली, यशवंतराव चव्हाणांनी लिहिलं तर मी यशवंत होणार. शिक्षक रागावले, अरे सगळ्यांनी एवढं चांगलं लिहिलं, तुला काय अक्कल आहे, तू असं का लिहिलंस? मी यशवंत होणार आहे. ते म्हणजे तुझंच नाव आहे. हो म्हटलं, असू दे ना. चिडले. वर्ग संपला, स्टाफ रूममध्ये गेले सुट्टीत, मधल्या सुट्टीला. स्टाफ रूममध्ये मधल्या सुट्टीत चर्चा रंगली. ते म्हणले, काय ते पोरगं चव्हाणाचं काय लिहिलं आहे त्यानं, यशवंत होणार लिहिलं. ती चर्चा मुख्याध्यापकांच्या कानावर गेली. मुख्याध्यापकांनी त्यांना बोलवून घेतलं. एखादा विषय आपल्याला समजला नाही तर त्याची चर्चा स्टाफमध्ये करू नये असं त्या शिक्षकांना सांगितलं. शिक्षक म्हणले, असं कसं? अहो म्हटले, त्यांनी लिहिलं ना यशवंत होणार. म्हणजे यशवंताचा अर्थ काय आहे? यशवंत होणार म्हणजे तो यश मिळवणार. मग तो कोणत्याही क्षेत्रात जाईल, यश मिळवणार हा एक आहे. दुसरी गोष्ट, त्याचं नाव यशवंत आहे, मग तो दुसरं काही होणार नाही. त्याला असं वाटतं की मीच इतका मोठा होणार की लोकांनी माझ्या नावाप्रमाणे व्हायचा प्रयत्न करावा. हे त्या मुख्याध्यापकांनी शिक्षकांना समजावून सांगितलं. म्हणजे त्यांच्या यशवंतरावांच्या शिक्षकांना देखील हा अर्थ कळला नव्हता. तो मुख्याध्यापकांनी सांगितलं. ही त्यावेळेची स्थिती होती. आणि प्रत्यक्षात यशवंतराव यशवंतच घडले. आज अनेक लोक त्यांचा, म्हणजे शरद पवार आज विचार करताना मी त्यांचा मानसपुत्र म्हणतात, ते माझे आदर्श आहेत म्हणतात. म्हणजे यशवंतरावांचं नाव गुरु म्हणून आज अनेक जण घेतात, आदर्श म्हणून अनेक जण घेतात. हे का घडतं? आता त्या शिक्षकांची जी स्थिती होती, मुख्याध्यापक भेटले म्हणून ठीक झालं.
आज तर आणखीन अवस्था आहे. आजच्या मुख्याध्यापकालाही माहीत नाही, पालकांनाही माहीत नाही शब्दांचा अर्थ. अनेक मुलं नावं ठेवतात. मी प्रत्येक मुलाला सांगतो माझ्याकडच्या की तुझं नाव इतिहासात कुठे शोधन ते व्हायचा प्रयत्न कर. तू करिअरच्या डोक्यातच घेऊ नकोस. तुझं नाव काय आहे? वडिलांनी ठेवलं आहे, संजय ठेवलं आहे. तुला जगातल्या सगळ्या गोष्टी जागेवर बसून दिसल्या पाहिजेत. महाभारतातला संजय आहे. तुझं नाव इतिहासात कुठे शोध. तो शोधायला गेला की त्याला वाचायला मिळतं. आमच्याकडे एक विद्यार्थी होती उर्शाली. ती म्हणली माझं नाव इतिहासात कुठे आहे तेव्हा. म्हणलं वाच. मग तिनं 10-12 पुस्तकं वाचली. मी तिला नावं दिली. एक नाव सांगितलं, 10-12 पुस्तकं नावं सांगितली. म्हणजे 10-12 पुस्तकं वाचल्यात कुठे सापडेल. तिनं वाचली आणि त्यात कर्णाच्या बायकोचं नाव वृषाली तिला कळलं. म्हणलं कर्ण कसा होता याची मतलब नाही आहे, पण कर्णासारखा माणूस जिनं सांभाळला संसार करताना ती स्त्री किती ताकदीची असली पाहिजे. त्यामुळं मुलं नाव ठेवताना आपण पोरांना नाव ठेवतो तेव्हा पालकांनी असा विचार केला पाहिजे की आपण त्याचं बारसं करताना असं नाव ठेवा की ते योग्य राहिलं पाहिजे, योग्य टिकलं पाहिजे. नाहीतर लोकांनी नंतर अनेक नावं त्याला ठेवण्यापेक्षा वेळेत थांबलं पाहिजे. हां, आता आज नीटच्यामुळं अनेकांनी ज्यांची नावं ठेवली त्या सगळ्यांची नावं मार्केटमध्ये आली ना. असं नाव मार्केटला येऊन उपयोग नाही आहे. त्यामुळे हा विचार केला पाहिजे. मुलांनी तासभर मैदानावर गेलंच पाहिजे. अलीकडच्या काळात मैदान हा विषयच राहिलेला नाही. शाळांच ग्राउंड नाही आहेत. 1 तास मैदानावर खेळल्याशिवाय मानसिकदृष्ट्या आपण सक्षम होऊ शकत नाही. व्यायाम पाहिजे, मैदानावर खेळलं पाहिजे, वाचन पाहिजे आणि मोकळेपणानं बोललं पाहिजे. कुटुंबातले सगळे घटक एकदा तरी दिवसभरात त्यांची जनरल बॉडीची मीटिंग घरातली मी म्हणतो झाली पाहिजे. जेवायला बसा, नाश्त्याला बसा, तुमची तुम्ही वेळ ठरवून घ्या कधी बसायचं. पहिला चहा घ्यायचा, जेवण घ्यायचं, सकाळचा नाश्ता घ्यायचा का रात्रीचं जेवण घ्यायचं. पण त्यावेळेला आपापल्या क्षेत्रात काय घडलं, म्हणजे आई नोकरी करत असेल तर तिच्या ऑफिसमध्ये काय गमती जमती घडल्या, काय झालं काय नाही, वडिलांच्या ऑफिसमधलं काय असेल, शाळेमध्ये मुलांनी काय केलं, या चर्चा झाल्या पाहिजेत. एकमेकांना सांगितलं पाहिजे, रिपोर्टिंग झालं पाहिजे आणि त्यातनं परस्पर संवाद झाला पाहिजे. हे जर घडलं ना तर यातल्या कुठल्याही गोष्टी घडणार नाहीत. आणि अध्यात्म आणि संस्कार हा विषय थोतांड आहे अशी जी कल्पना आहे ती सोडून द्यायला पाहिजे. प्रत्यक्ष संस्काराचं महत्त्व आहे, ते लहानपणापासून करता आलं पाहिजे. नसेल तर आज 10वी-12वीच्या स्टेजला सुद्धा मुलांना एकत्र करून त्यांना जर वाचायला दिलं, म्हणजे उदाहरणार्थ सांगताना समारोप करताना मी सांगेन की मी वालचंद कॉलेजच्या इंजिनिअरिंग ज्या कॉलेज आहे सांगलीला, त्यात विद्यार्थ्यांशी गप्पा मारायला मी जायचो. महिन्यातनं एकदा मी गप्पा मारायला जायचो आणि त्यांना सांगितलं होतं तुम्ही आठवड्यातनं एकदा एकत्र या. मी आज जे रामायण मांडतो ते त्यामुळे मांडतो. त्यातल्या एका मुलाने विचारलं एवढा समुद्र खोल असतो, अंदाज लागत नाही त्याचा, आणि समुद्रात पूल कसा काय बांधला असेल, काही थापा मारतात लोक. आता इंजिनिअरिंगचा विद्यार्थी होता तो, त्याला विचारणं साहजिकच आहे. मग मी काय त्यांना लगेच उत्तर दिलं नाही शक्य आहे म्हणून. नाही म्हणलं असेल म्हटलं कदाचित लोक थापाही मारत असतील, पण म्हटलं आपल्याला सिद्ध करावं लागेल ना लोक थापा मारता येते म्हणजे काय करावं लागेल. म्हटलं संशोधन करावं लागेल. म्हणलं संशोधन कसं करणार, साधा उपाय आहे. तू रामायण वाचलेस का. म्हणलं नाही. वाल्मिकी रामायण वाच आणि वाल्मिकी रामायण वाच पूर्णपणे. ते पूल प्रकरण काय पहा, तो पूल कुणी बांधला, ते पूल बांधताना किती लोकांनी सहकार्य केलं हे करत असताना ते सगळं वाच त्यातलं काय ते. आणि जर त्यात तुला वाटलं की हे चुकीचं आहे तर मला सांग, कारण मी काय वाचलेलं नाही रामायण. म्हणलं त्या निमित्तानं तुम्ही वाचा. मग वाल्मिकी रामायण लायब्ररीतनं घेतलं त्यांनी. म्हटलं दर गुरुवारी जमताय ना सगळ्यांनी इथंच वाचा आणि तुम्हाला समजं वाचून झालं की मला सांगा, मग आपण परत चर्चा करू. 2 महिन्यानंतर परत आम्ही एकत्र आलो. झालं का वाचून. म्हणजे झालं. म्हटलं काय झालं, कुणी बांधला पूल. मग त्यांनी सांगितलं नल आणि नीळने बांधला. म्हटलं कार वा मारुती का नाही बांधला, अंगदाचं नाव नाही, सुग्रीवाचं नाव का नाही. नाही म्हटला त्यांचं नाव स्थापत्यशास्त्रज्ञ म्हणून आहे. म्हटलं आहे ना, पण स्थापत्यशास्त्रज्ञाचा अर्थ खरं आहे ते. आणि मग त्याला मी बाकी तपशील समजावून सांगितले की भाऊ पूल बांधला जातो, तू आताही मुंबईत जा, मुंबईत समुद्र आहे आणि समुद्रावर पूल पण आहे. हा कसा बांधला गेला. खाडी पूल पहिला जो मुंबईत बांधला, समुद्र सगळ्या ठिकाणी भरपूर खोल नाही आहे, काही ठिकाणी वर आहे, काही ठिकाणी खाली आहे. त्यामुळं आपण विचार केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे आणि मग आपल्या जीवनाची दिशा ठरवली तर जीवन यशस्वी. नुसती स्वप्न बघून उपयोग होत नाही. आपली स्वप्न पालकांनी मुलांवर लादल्यानं ती स्वप्न पुरी होणार नाही आहेत. त्यामुळं स्वप्न कुणी बघू नयेत. करमणुकीसाठी ठीक आहेत, पण आपल्या मुलाला स्वतःच्या जीवनाचं ध्येय निश्चित करता आलं तर ध्येयाच्या दृष्टीने वाटचाल आपोआप होते आणि त्याला बाकी सगळे सपोर्ट करू शकतात. स्वप्नाला कोणी सपोर्ट करत नाही आणि स्वप्न कधी प्रत्यक्षात उतरत नाही. कारण ध्येय म्हणजे उद्दिष्ट असतं ठराविक, एक गोल असलं पाहिजे जीवनाला. ते केलं तर महत्त्वाचं. नक्कीच सर, खूप खूप धन्यवाद सर. नक्कीच ही माहिती खूप महत्त्वपूर्ण होती.
तर आत्ताच प्राध्यापक श्रीकांत काशीकर सरांनी एकूणच विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील संभ्रम अनेक दूर झाले असतील. तसेच करिअरमधील किती अडचणी येत आहेत किंवा आपण आपली लाईफस्टाईल कशा पद्धतीने ठेवली पाहिजे, वाचनाचं काय महत्त्व आहे, अध्यात्म आणि संस्काराचे काय महत्त्व आहेत, हे ऐकूनच नक्कीच पालकांच्या मनातील संभ्रम आता दूर झाले असतील आणि करिअर कोणत्या क्षेत्रामध्ये निवडायचे याबद्दल त्यांना क्लॅरिटी आलीच असेल. तर हा व्हिडिओ तुम्ही अनेक विद्यार्थी आणि पालकांपर्यंत नक्की शेअर करा आणि या पॉडकास्टमधील तुम्हाला कोणता भाग आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण आणि नवीन माहितीसाठी सरळ सोपं चॅनेलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा नक्की भेटूयात एका नवीन विषयावरती. तोपर्यंत धन्यवाद.